शेतकरी मित्रांनो, तुम्हीही केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत तुमची फार्मर आयडी ही बनवली असेल। या फार्मर आयडी मध्ये आपली सगळी शेतीविषयक माहिती ही साठवलेली असते, ज्यात आपण एका क्लिकवर जी आपली सगळी शेतीची माहिती तर ती जाणून घेऊ शकतो। फार्मर आयडी मध्ये आपले सगळे जे उतारे तर ते उतारे असतात। त्यानंतर ही फार्मर आयडी कोणत्याही आपल्याला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। परंतु याचे जे गैरप्रकार गैरव्यवहार आता होत आहे आणि हेच गैरप्रकार आणि गैरव्यवहार शासनाच्या निर्देशनात आणलेले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, हे गैरप्रकार कशा पद्धतीने होत आहे तर तुम्ही पाहिलं असेल की बरेच CSP सेंटर किंवा जे आपले सरकार सेवा केंद्रवाले असतात तर तुम्हाला जे फार्मर आयडीचं ID कार्ड आहे तर ते स्मार्ट कार्डवर बनवून देत असतील किंवा लॅमिनेशन करून एक ID सारखं डॉक्युमेंट तुम्हाला तयार करून देत असतील। त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि या परिपत्रकमध्ये या संदर्भात काही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। तर बघा, कृषी विभाग काय म्हणतात तर उपरोक्त विषयान्वये भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ॲग्रिस्टॅग उपक्रमाअंतर्गत शेतकरी नोंदणी म्हणजे फार्मर रजिस्ट्री साठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी निर्माण करण्यात येत आहे। दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे निर्देशनात आले आहे की काही राज्यांमध्ये CSC सेवा केंद्र व संबंधित संस्था भौतिक ऑफलाईन फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्यांना वितरित करीत आहेत। या संदर्भात मंत्रालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ॲग्रिस्टॅग अंतर्गत कोणतीही भौतिक ऑफलाईन फार्मर आयडी कार्ड किंवा अधिकृतपणे मान्य करण्यात आलेले नाही। सुलभ संदर्भासाठी हे पत्र निर्गमित करण्यात येत आहे। अशा प्रकारे परवानगीशिवाय शेतकरी ओळखपत्र जारी करणे हे अत्यंत गंभीर बाब असून त्याचा गैरप्रकार होण्याची शक्यता आहे। कोणत्याही संस्थेला फार्मर आयडी कार्ड छापण्याची वितरित करण्याची किंवा त्याची प्रत प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही। तरी याबाबत क्षेत्रीय पातळीवर म्हणजे जे व्हॉट्सअप ॲप असतील, संदेश असतील किंवा दवंडी असतील तर गावामध्ये दवंडी देण्यासाठी ही जी परिपत्रक आहे तर ती परिपत्रक प्रत्येक शेतकरीपर्यंत पोहोचवण्याचं काम राज्य सरकारच्या कृषी विभागाने करावं असं या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे। मित्रांनो बऱ्याच CSC सेंटरमध्ये जी फार्मर आयडी तर ते फार्मर आयडीचं एक कार्ड बनवून दिलं जात होतं आणि याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांकडून जास्त प्रमाणात घेतले जात होतं। त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अजून फार्मर आयडीचं डिजिटल कार्ड किंवा कोणतेही स्मार्ट कार्ड हे जारी केलेलं नाही। त्यामुळे कोणीही जरी तुम्हाला अशा पद्धतीने सांगत असेल की ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत मी तुम्हाला कार्ड बनवून देतो, फार्मर आयडी कार्ड बनवून देतो, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका, ते फ्रॉड आहे। तर या परिपत्रकाच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण अपडेट ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गतच्या फार्मर आयडी संदर्भात कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिलेली आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा।